याच्यापेक्षा काय गोडवा असू शकतो भाषेत? आपण साहेब गुणी माणसाला नीट बोलत नाही. ज्ञानोबराय अवगुण शब्दाला अवगुणू म्हणतात. काय गोडवा आहे? चरण कमळ दळू रे भ्रमरा, सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा. ज्ञानोबरायांनी मनाला सांगितलंय, इकडं तिकडं पळणं आता थांबव आणि कुठे स्थिर हो, चरण कमळ दळू रे भ्रमरा. म्हणजे बघा, शेकडो वर्षापूर्वी ज्ञानोबरायांनी सांगितलंय, चरण कमळ दळू. स्थिर व्हायचं असेल तर कमळात जावं लागतंय. तुम्हाला जे म्हणायचे ते मला म्हणायचं नाही. चरण कमळ दळू, संतांच्या चरणाजवळ जावं लागेल तर स्थिरता आहे. हे ज्ञानोबरायांनी शेकडो वर्षापूर्वी सांगितलं. काय गोडवा या अभंगातला? मला वाटतं ज्ञानोबराय जी भाषा बोलतात त्यातला किंचितचा जरी गोडवा आमच्या आयुष्यात आला ना, तो बोलण्यातला गोडवा, तरी आपले निम्म्या समस्या संपून जातील.